गोकुळसाठी जिल्ह्यातून 5439 ठराव दाखल. सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांची माहिती. एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण. शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज. सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र. मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी. सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. बाळूमामा मंदिर आदमापूर जवळ, कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने पेटला आहे. गेली काही दिवस गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र गेल्या 2-3 दिवसात झालेल्या हाय व्होल्टेज घडामोडींमुळे बिनविरोधाच्या आशा आता पूर्णपणे मावळल्या असून गोकुळची निवडणूक प्रचंड चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोकुळवर प्रशासक नेमल्यानंतर गोकुळच्या निवडणुकीसाठी ठराव गोळा करण्यासाठी नेत्यांची प्रचंड लगबग पाहायला मिळाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपले ठराव दाखल केले. त्यानंतर 29 जून रोजी महायुतीतील शिंदे गट आणि भाजपनेही ठरावधारकांचा मोठा मेळावा घेतला. महायुतीचे नेते विनय कोरे यांनी आपल्याकडे ठराव जास्त असल्याचा दावा करत निवडणूक बिनविरोध होईल असे संकेत दिले होते. मात्र विरोधकही शांत बसणारे नव्हते. विरोधी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी स्थापन केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू समविचारी आघाडीने 30 जून रोजी ठरावधारकांचा भव्य मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे बिनविरोधाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. ठराव दाखल करण्याची आज 1 जुलै ही अंतिम मुदत होती. या मुदतीचा आज शेवटचा दिवस होता. कृषी दिनाचे औचित्य साधत गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी आपले ठराव दाखल केले. आज शेवटच्या दिवसापर्यंत राहिलेले उर्वरित ठराव दाखल केले. या संपूर्ण प्रक्रियेवर आणि जिल्ह्यातून एकूण किती ठराव दाखल झाले यावर सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी सविस्तर माहिती दिली. पाहुयात ते काय म्हणालेत. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ या संस्थेचं माननीय जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक दुग्ध पुणे विभाग पुणे यांच्या मंजूर निवडणूक कार्यक्रमानुसार संस्थेचा जो मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम होता तो 2 जून ते 1 जुलै अखेर होता. या कालावधीत गोकुळनं जी मतदार यादी आम्हाला जी पाठवलेली होती म्हणजे मसुदा, त्यातली मतदार यादी म्हणण्यापेक्षा सभासद यादी, त्या सभासद यादीतले म्हणजे आज अखेर 1 जुलै 2026 अखेर एकूण 5439 ठराव प्राप्त झालेले आहेत. त्यात तालुका न्याय ठराव आजरा 305 आलेले आहेत, भुदरगड 595, चंदगड 424, गडिंग्लज 401, गगनबावडा 132, हातकणंगले 161, कागल 621, करवीर 867, पन्हाळा 515, राधानगरी 703, शाहूवाडी 445, शिरोळ 270 अशी 5439 ठराव प्राप्त झालेले आहेत. या 5439 मध्ये 56 ठराव हे दुबार आलेले आहेत. त्या दुबार ठरावाची जी छाननीची प्रोसेस आहे ते आम्ही म्हणजे उद्या म्हणजे 2 जुलैपासून आम्ही तो चालू करणार आहे आणि तो साधारणतः 15 जुलैपर्यंत आम्ही दुबार ठरावाची छाननी आणि मसुदा यादी तयार करण्याचा जो कार्यक्रम आहे आणि ठराव छाननीचं या पिरियडमध्ये आम्ही तो राबवणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूणच राजकीय समीकरणे पाहता आगामी गोकुळच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध सतेज पाटील असाच थेट आणि काटेकी टक्कर असणारा सामना रंगणार आहे. सध्या दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून आमच्याकडे सर्वाधिक ठराव आहेत असा दावा केला जातोय. नेत्यांचे दावे प्रतिदावे काहीही असले तरी गोकुळचं मैदान कोण मारणार हे आता प्रत्यक्ष मतदानानंतर आणि निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.